फायनली जिथे आम्ही बुकिंग केलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी नारळाची झाडं, हिरवीगार बागा वगैरे आणि वातावरण अगदी शांत होतं. ऊन होतं पण असं काही वाटत नव्हतं उन्हासारखं. आणि इथे आम्ही बुकिंग केली होती 2 दिवसाची. आम्ही इथं 2 दिवस राहणार होतो. तर खूप छान वाटलं. फायनली आम्हाला 2:30 वाजले कोकणामध्ये म्हणजेच रत्नागिरीमध्ये पोचायला. आणि माझा हा फर्स्ट टाईम होता ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये पोचायचा. मी आधी म्हणजे जास्त कधी गेले नाही, पण म्हटलं आता निवांत जाऊया, मुलांना सुट्टी लागली. तर हा रूम आम्ही इथे बुक केला होता ॲक्च्युली तिथे पण खूप सारी गरमी होतीच, पण एवढी काही गरमी वाटली नाही. पण आता कोकण फिरायचं आहे म्हटल्यावरती मग थोडंसं सहन केलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आणि थोडंसं क्लायमेट चेंज म्हणून आम्ही निघालो. तर आम्ही काही जेवण केलं नव्हतं. मॉर्निंगला जो ब्रेकफास्ट केला तेवढाच. तर आम्ही नैवेद्य या हॉटेलमध्ये जेवायला बसलो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी फणसाची भाजी ट्राय केली पहिल्यांदाच. छान वाटली. आणि त्यानंतर आम्ही प्राचीन कोकण फिरलो. म्युझियम होतं हे. तर छान वाटलं. म्हणजे जे गावाच्या पद्धती आहेत, जुन्या पद्धती, त्या इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला मूर्तींच्या स्वरूपात वगैरे स्टॅच्यूच्या स्वरूपात इथे दाखवतील. आणि हे गाईडसुद्धा तुम्हाला गाईड करतील छान प्रकारे. शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणचे